The power of knowing, being and doing in God's purpose. देवाच्या संकल्पांमध्ये असणं, करणं हे जाणण्यातलं सामर्थ्य. We'll open our Bibles to Daniel chapter 11 verse 32. The people who know their God shall be strong and carry out great exploits. हालेलुया. दानिएल 11 Amen. अध्याय 32 वचन. जे लोक आपला देव जाणतात ते बलवान होतील व कार्य करतील. Praise God. देवाला धन्यवाद. You know, today तुम्हाला ठाऊक आहे the आज world needs people who not only know God, जगाला अशा माणसांची गरज आहे की ज्यांना फक्त देव ठाऊक आहे असं नव्हे, but पण the ones who walk with God. ज्या लोकांना देव ठाऊक आहे फक्त तेवढंच नाही तर जे लोक देवासोबत चालतात अशा लोकांची आज जगाला गरज आहे. Without knowledge there is no exploits. ज्ञानाशिवाय पराक्रम नाही, But with knowledge there is exploits. पण देवाचं ज्ञान आपल्याला कळलं, प्राप्त झालं तर मग आपल्याकडनं देवासाठी पराक्रम सुद्धा होतात. But पण in between the knowledge and the victory there is a third thing also, ज्ञान आणि विजय याच्यामध्ये तिसरी गोष्ट पण आहे and that is being. आणि ते म्हणजे त्यात राहणे, त्यात असणे. First, पहिलं knowing God. देवाला जाणणे. So here it says, इथे लिहिलंय the people who know their God. ज्या लोकांना आपला देव ठाऊक आहे. This is the foundation for doing any exploits. हा पाया आहे, कुठल्याही पराक्रमाला करण्याचा हा पाया आहे. So you cannot do exploits unless you know God. तर तुम्ही जोवर देवाला जाणत नाही तोवर तुम्हाला महान कार्य देवाचं करता येणार नाही. Now to know God, देवाला जाणायला, as I told you, is more than just knowing about Him. देवाला जाणणं म्हणजे फक्त त्याच्याविषयी थोडीशी माहिती मिळणं पुरेशी नाही. It means म्हणजे having a deep personal relationship with Him every day. रोज एक व्यक्तिगत खोल नातं देवाशी बांधावं लागेल, वरवर नाही, उथळ नाही. Your mind is renewed when you read the Bible, तुझं मन नवीन होतं जेव्हा तू बायबल वाचतो तेव्हा. but when you talk to God personally, पण जेव्हा तू व्यक्तिगत रीतीने देवाशी बोलतो your heart is strengthened. त्याला हृदयाला शक्ती मिळते. Both things have to happen दोन्ही simultaneously. गोष्टी बाजूबाजूनी व्हायला पाहिजे. Reading the Bible बायबल वाचणे, to get renewed your mind about मनाचं God, देवाविषयीनं मनाचं नूतनीकरण करायला बायबल वाचणे and then talking to God आणि मग देवाशी बोलणे, is building your heart. यातनं हृदय जे आहे ना ते बांधलं जातं. So knowing God changes everything. तर देवाला जाणून सगळं काही बदलतं. Your walk, your talk, your thinking, your perspective, everything changes. सगळं बदलतं. आपल्याला देव कळला की आपलं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, विचारधारा, वृत्ती सगळं बदलतं. It gives us courage त्यातनं धाडस मिळतं, like Abraham, जसं अब्रामाला मिळालं. strength like Moses, शक्ती मिळते जशी मोशेला मिळाली. boldness like Paul. धाडस येतं, एक हिम्मत येते जी पॉलला मिळाली. Amen. आमेन. And David. आणि दाविदाला मिळाली. The Bible tells us बायबल सांगतं in आपल्याला John 17 verse 3. योहान 17:3 This is eternal life that they know you. Jesus is saying, येशू this म्हणतात is eternal life that they know you, the only true God, and Jesus Christ whom you have sent. योहान 17:3 मध्ये येशू म्हणाले, आणि सर्वकाळचे जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. Say, that's all. बस. You should know God and the Lord Jesus Christ. तुला देव कळावा आणि प्रभू येशू ख्रिस्त तुला कळावा, हेच जीवन आहे. So let us seek to know Him more and more every day, तर वाढत्या प्रमाणामध्ये देवाला जाणून घ्यायच्या प्रयत्नात राहा, that we can stand strong and do great things for His म्हणजे glory. आपल्याला खंबीर उभं राहता येईल आणि देवाच्या गौरवासाठी महान कार्य करता येईल. Second point, दुसरा मुद्दा, be transformed. रूपांतर होऊ दे तुझं. That is living in God's destiny and living in God's strength and living in His identity. म्हणजे देवाच्या ठरलेल्या दिशेत जगणं, देवाच्या ओळखीत जगणं, देवाच्या शक्तीत जगणं, Strong in Him. देवामध्ये बलवान असणं. It means allowing God to transform us. म्हणजे देवाला परवानगी देणं की तू मला बदल, That He is transforming you from the inside. की आतून देव मला बदलतोय. Amen. Amen. This strength is not just about giving you physical power, आणि ही शक्ती म्हणजे तुला फक्त शारीरिक सामर्थ्य देणं नाहीये, but becoming all that God wants you to पण become. देवाची जी काही इच्छा आहे तसं तू बनणं. It's about being confident, एक विश्वास येणं, courageous, एक धीर येणं, overcoming, धाडस येणं, unshakable, विजयी होणं, because we know Him and trust His promises. न हदरणारं जीवन जगणं. कारण आपल्याला आता देव कळला, आपण त्याला जाणलंय
आणि त्याच्या अभिवचनांवर आपला विश्वास आहे. So he gives us the courage to face life's challenges. तर मग देव काय करतो, आपल्याला बळ देतो आणि आयुष्यामध्ये येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यायला एक धाडस देतो. Even when they feel overwhelming. आणि जरी आश्चर्यकारक असं सगळं आपल्याला वाटलं की हे सगळं काय चाललंय, Just like a tree that is rooted in the ground. तरी सुद्धा जे झाड जमिनीमध्ये त्याची मुळं फोफावली आहेत, It can stand any storm. ते झाड कुठल्याही वादळात उभं राहू शकतं. You can also stand any storm if you abide in Christ. तसं तुम्ही जीवनातल्या कुठल्याही वादळात अगदी खंबीर उभे राहू शकता जर तुम्ही येशूमध्ये खंबीर असाल, येशूमध्ये असाल. तर बने रहो येशू में बने रहो, ते गाणं आहे ना, तसा काहीतरी भाग. Because the power has to flow through him into us. कारण सामर्थ्य येशूतून आपल्यात व्हायला हवंय. Jesus said, I am the vine, you are the branches. येशू म्हणाले ना, मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फांदे आहात. Let us not play the role of a vine. तर आपण द्राक्षवेलाची भूमिका करू नये. Let him always be the vine. तोच नेहमी द्राक्षवेल Let us always be the branch. आणि आपण नेहमी फांद्या. He is the supplier. तो आपल्याला पुरवठा करतो. We are the receiver. आपण घेणारे आहोत, तो He is देणारा the आहे. eternal supplier. तो अनंत काळचा देणारा दाता We आहे. are the eternal receiver. आपण अनंत काळापर्यंत घेणारे लोक आहोत. So how can we be strong? मग आपण कसे शक्तिमान आणि बलवान बनू शकतो? Need to know God deeply. एक तर आपण देवाला गहनपणे खोलपणे जाणायला हवं. Secondly, दोन, be attached to him. देवाशी संपर्क पाहिजे. The more time you spend together with God, आणि जेवढं जास्त तुम्ही प्रार्थनेला बसाल, देवाशी बोलाल, the stronger your relationship with him will be. तेवढं देवाशी तुझं नातं बळकट होईल. Third point, तीन, doing exploits. मग महान कार्य करणे. Bible says we will do exploits. बायबल म्हणतं आपण महान कार्य करू. It means accomplishing amazing things. याचा अर्थ आश्चर्यकारक कर्म पूर्ण करणे. Things that will glorify God अशा गोष्टी की ज्यातनं देवाला गौरव मिळणार आहे and showing that God's power is at work in me. आणि असं दिसणार आहे की देवाचं सामर्थ्य माझ्यात कार्य करत आहे. बघा, It's not ordinary actions. ही काही साधी कृत्य नाहीयेत. They are bold actions, ह्या धाडसाने भरलेली कृत्य, courageous actions. धाडसाने भरलेली, धीरानं भरलेली ही कृत्य आहेत. Why we are not turning back? का आम्ही मागे नाही वळत? Why we are not afraid? का नाही आम्ही घाबरत? Why तसं तर do we खूप आहे. stand so strong? का आम्ही एवढे खंबीर उभे राहतो? कानावर खूप काही येतं, तुम्हाला माहित नसेल तेवढं आम्हाला दोघांना माहित आहे. Knowledge of God पण देवाचं ज्ञान त्याहून जास्त आहे and being strong in him. आणि प्रभूत आम्ही बलवान आहे. That's why we are doing exploits. म्हणून महान कार्य आमच्याकडनं होत आहे. Knowing God is the foundation for doing exploits. देवाला जाणणं महान कार्यांचा पाया आहे. When you know God, जेव्हा तुला देव कळेल, then you understand his love. मग तुला समजतं अच्छा हे देवाचं प्रेम असं आहे. Then you understand his faithfulness. मग डोक्यात प्रकाश पडतो की देव किती विश्वासू आहे, Then you understand his power. देव किती सामर्थ्यवान आहे. Bible says बायबल म्हणतं ना, in the book of James, याकोबाच्या पत्रात, the devil knows God. सैतान देवाला ओळखतो and he trembles. आणि थरथर कापतो. Say, we know God and we don't tremble. आपण देवाला ओळखतो पण आपण थरथर कापत नाही. We make others tremble. आपण दुसऱ्यांना थरथर कापायला लावतो. We make the devil tremble. आपण सैतानाला थरथर कापायला लावतो. देवाला जाणून, देवाला ओळखून, Stepping out in faith. विश्वासाने बाहेर पडणे Stepping out of the boat. आणि नावेतनं पाऊल बाहेर टाकणे. Then you see a miracle. मग तुला चमत्कार दिसतात. How can we know God and do exploits? तर आपण कसं देवाला जाणायचं आणि महान कार्य करायचं? First, we need to build a close relationship with him. एक तर पहिलं देवाशी जवळचं नातं बांधा. And this happens through prayer and worship and praise. आणि हे प्रार्थनेद्वारे, आराधनेद्वारे, स्तुतीद्वारे होतं. Reading the Bible. बायबल वाचून होतं. Thinking about Jesus every day. येशूंचे रोज विचार करून होतं. Build relationship with him. येशूंशी नातं वाढवा. Secondly, दोन, trust in his promises. येशूंच्या अभिवचनांवर विश्वास ठेवा. What he said, he will do it. येशू जे बोलले ते येशू करणार. Third, तीन, we need to obey God. आपण देवाचं आज्ञापालन केलं पाहिजे. We have to trust God, not only trust God, but trust his ways. आपण देवावर विश्वास ठेवायचा आणि तेवढंच नाही तर देवाच्या मार्गांवर विश्वास ठेवायचा, कारण देव काम करायचे काही मार्ग असतात. Yes, he has different ways than yours. आणि देवाचे मार्ग वेगळे असतात आपल्या मार्गांपेक्षा. And even when they don't make sense, you have आणि to do it. जरी त्या देवाच्या मार्गांना काही अर्थ आपल्याला वाटला नाही तरी करायचं, कारण देव सांगतोय. And finally, we must rely on God's power. आणि सरते शेवटी देवाच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहायचं. Not by might, not by strength, but by my spirit, says the Lord. बळाने नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धीस जाईल असं देव बोलला. Praise God. देवाला धन्यवाद.